नमस्कार, मी अमित भिडे. साम्राज्यमध्ये आपल्या सगळ्यांचं सचिन हा क्रिकेटमधला देव आहे हे निर्विवाद सत्य आहे आणि म्हणूनच जगभरातले चाहते त्याच्यावर अगदी जीवापार प्रेम करतात. पण पुण्यात त्याचा एक आगळा वेगळा चाहता आहे ज्यानं सचिनची 200-300 नाहीतर तब्बल 20,000 छायाचित्र गोळा केली आहेत. राजू गायकवाड पेशानं बँकर आहेत, पण त्यांची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे सचिनवर प्रेम करणारा चाहता म्हणून. सचिनवरच्या या प्रेमापोटी त्यांनी त्याची तब्बल 20,000 छायाचित्र गोळा केली आहेत आणि ती नुसती साठवली नाहीयेत तर त्यांचं कोलाजही केलंय. शाळेत असतानाच राजू यांना क्रिकेटचं वेड लागलं. क्रिकेटपटूंचे फोटो गोळा करायचा छंद जडला. क्रिकेटचा खूप वेळ लहानपणापासून असल्यामुळे 7वीत एक 78-79 साली मला खूपच वेळ लागला होता म्हणजे असं. आणि त्यावेळेस मी अभ्यासात पण दुर्लक्ष केलं. मी नापास झालो होतो. पण नापास झाल्यामुळं मला खूप वाईट वाटलं. मग त्याच्यानंतर मी अभ्यास करून पण कलेक्शन करायला लागलो आणि मी मग पहिला 5 नंबरमध्ये यायला लागलो शाळेमध्ये. राजू यांनी वेगवेगळी मासिकं आणि वर्तमानपत्रांमधून ही छायाचित्र गोळा केली आहेत. सचिनच्या एखाद्या आवडलेल्या फोटोचं कोलाज करण्यासाठी त्यांनी अनेकदा मासिक किंवा वर्तमानपत्राच्या जास्तीत जास्त प्रती सुद्धा विकत घेतल्या. सचिनच्या या फोटोंचं प्रदर्शन भरवण्याचा त्यांचा मानस होता, पण प्रत्यक्षात सचिनला भेटल्याशिवाय प्रदर्शन भरवणार नाही असा निर्धार त्यांनी केला. 2001 मध्ये त्यांना सचिनला भेटण्याचा योग आला आणि मग त्यांनी प्रदर्शन भरवलं सुद्धा. सचिन क्रिकेटमधला देव आहे आणि त्यानं मनात आणलं तर तो 2015चा वर्ल्ड कप सुद्धा खेळेल असा विश्वास राजू यांना वाटतो. सचिन आहे म्हणूनच लोक कदाचित म्हणतात, कारण त्यांचा काय भरोसा नाही का. त्यांना वाटतं की 2015मध्ये पण खेळू शकतो तो. कारण प्रत्येक आत्ता मागच्या वेळेस जिथं जायचं ते कॉमेंटेटर म्हणायचे शेवटची मॅच आहे सचिनची, इकडं शेवटची मॅच आहे, पण परत पुढच्या वेळेस तिकडं जातच तो खेळतो. लहानपणी गोळ्या बिस्किटांसाठी मिळालेल्या पैशांतून चिकट वही तयार करणाऱ्या राजू यांचं सचिन वेड हे आज एक भव्य स्वरूप घेऊन उभं आहे. जगभरात सचिनचे कोट्यावधी चाहते आहेत, पण हा चाहता काही औरच आहे. कॅमेरामन विलास पाटीलसह नम्रता वागळे, साम मराठी, पुणे. राज्यामध्ये आता आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया शहरनामामध्ये रात्री 10 वाजता. तोपर्यंत नमस्कार.